सोलापूर ग्रामीण भागातील विविध बस स्टँडवर प्रवाशांचे दागिन्यांसह पैसे चोरणाऱ्या महिला आरोपी जेरबंद। 20,16,950 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोहोळ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली होती। त्यामध्ये मोहोळ पोलीस ठाण्याकडील तपास अर्थात डीबी पथकाला मालविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते। मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील एसटी बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते। सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून बस स्टँडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्याकडील डीबी पथक मोहोळ बस स्टँडवर हजर असताना डीबी पथकातील पोलीस हवालदार दयानंद हेंबाळे यांना गोपनीय बातमी मिळाली की उदगीर जिल्हा लातूर येथील राहणाऱ्या 2 महिला ह्या सोलापूर ग्रामीण येथे वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन तेथील बस स्थानकावर जाऊन गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याच्या सवयीच्या असून ती सध्या मोहोळ बस स्थानकावर प्रवाशांचे पाकिट व दागिने चोरी करण्यासाठी वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे डीबी पथक मोहोळ बस स्थानकावर वावरत असलेल्या 2 महिलांना पथकातील महिला कर्मचारी महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता हलसंगी यांनी ताब्यात घेतले। शोभाबाई माणिक वाघमारे वय 55 राहणार वडार गल्ली सोमनाथ रोड उदगीर तालुका जिल्हा लातूर, सुनीता शेषराव सकट वय वर्ष 50 राहणार गांधीनगर उदगीर जिल्हा लातूर असे असल्याचे सांगितले। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करता सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याकरिता आल्याचे सांगितले। त्यावरून त्यांच्याकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एसटी स्थानकावर घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्या 2 महिलांनी मोहोळ बस स्थानकावर 8 वेळा तसेच पंढरपूर बस स्थानकावर 1 वेळा व बार्शी बस स्थानकावर 3 वेळा गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी केल्याचे कबूल केले। त्यांच्याकडे अधिक तपास करता 12 गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यातील चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला। याप्रमाणे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणून दिला आहे। याप्रमाणे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील 26 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 14,950 रुपये रोख रक्कम असा 20,16,950 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दयानंद हेंबाळे, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजित मिसाळ, स्वप्नील कुबेर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, अविराज राठोड, संदीप सावंत, महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता हलसंगी, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार युसुफ पठाण यांनी बजावल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाकडून गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।